नमस्कार मित्रांनो, सकाळी उठून नटून थटून परत तुमचं ब्लॉगर तयार झालेलं आहे. मी पोहोचलो नाश्ता करायला आणि त्यानंतर मला जायचं होतं मॅक्सिको कॅफेला, कारण त्यांच्यासाठी आपला एक व्हिडिओ शूट करून द्यायचा होता. तिथं पोहोचलो, त्याच्यासोबत आपलं फूड रिव्ह्यूसुद्धा करायचं होतं आणि त्यासाठीच मग मी अजयला बोलून घेतलं होतं की व्हिडिओज कसे आणि काय काढायचं त्याला सगळं सांगून घेतलं. त्याने व्हिडिओज तर बाकी मस्त केले, शूट एकदम मस्त झाला. फूड पण आम्ही खूप एन्जॉय केलं. त्यानंतर ओनरला भेटून मी रिटर्न येतच होतो, त्यावेळेला मला समजलं की संकेत महाराजांचं लेक्चर आपल्या स्वेरी कॉलेजवर चालू आहे आणि संकेत महाराजांना भेटायला मी निघालो स्वेरी कॉलेजवरती. संकेत दादांना भेटलो, त्यांचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि तिथून पुढे मला जायचं होतं जिमला. जिममध्ये आलो आणि आकाश मालकांनी मला खूप क्यूट स्माईल दिली. त्यानंतर वर्कआउट संपवला आणि आम्हाला जायचं होतं नवरात्र उत्सव बघायला मंगळवेढा इथे. तसं तर नवरात्र उत्सव हा मंगळवेढ्यात खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. जसं आपण पुणे आणि मुंबईमध्ये गणेश उत्सव बघतो, त्याच प्रकारे नवरात्र उत्सव बघायचा असेल तर एकदा मंगळवेढला आहे. त्यानंतर मला महाराज देखील दिसले आणि ते तुम्ही पण एकदा बघाच. मानतो आम्ही, पण स्त्रीला माती समान मानण्याची आमची संस्कृती, तिचा अनादर करणं हे पाप मानतो आम्ही. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो सैतानाची गुहा बघायला, पण त्यातील भूतांपेक्षा अजयची भीती जास्त वाटत होती. त्यानंतर भैयासाहेबांचे मित्र देखील भेटले. त्यानंतर ही गेम खेळण्यासाठी गणेशने 10 रुपयाचं दान केलं, पण या गेममध्ये आम्हाला यश मिळलं नाही. आणि त्यानंतर अजय खूप नाराज झाला होता आणि अजयचे नाराजलेले शब्द तुम्ही एकदा ऐका. अजय काय झालं, उदास बसलाय? यानं 10 रुपये घालवले बाबा, कसलं कुलपं खाल्लं. 10 रुपये गेलो, लय वाईट वाटलं. अशा रीतीने हा व्लॉग इथेच संपला.